धाराशिव येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर नंदकुमार राऊत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आल्याची बातमी निश्चितच अभिमानास्पद आहे। प्रशासनातील जबाबदारी सांभाळत असताना साहित्य क्षेत्रातील सक्रिय सहभाग घेणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख अधिक ठळक झाली आहे। अशा प्रकारच्या निवडीमुळे स्थानिक साहित्य चळवळीला नवी ऊर्जा मिळते। डॉक्टरांच्या अध्यक्षतेखाली होणारं साहित्य संमेलन हे विचार, संस्कृती आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वाचं व्यासपीठ ठरण्याची अपेक्षा आहे। त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा फायदा संमेलनाच्या यशस्वी आयोजनात होईल। त्याचप्रमाणे त्यांची पत्नी मोनिका राऊत या नाशिक येथे DCP म्हणून कार्यरत आहेत। कायदा सुव्यवस्था राखण्याच्या महत्त्वाच्या जबाबदारीत त्या कार्यरत असून प्रशासन व पोलीस हे दोघेही उच्च पदावर कार्यरत आहेत। हे दाम्पत्य समाजासाठी प्रेरणादायी मानलं जातं। एकीकडे साहित्य क्षेत्रातील योगदान आणि दुसरीकडे प्रशासकीय पोलीस सेवेतील जबाबदारी या दोन्हींचा सुंदर समतोल या दाम्पत्यानं साधलेला दिसतोय। त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होणं निश्चितच आनंदाची बाब आहे। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।